हाय गाईज, नाशिकच्या पार्ट 2 व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही गेलेलो ओम टी हाऊसला सकाळीच मिसळ खायला. तर इकडेच गरम गरम गुलाबजाम तोंडाला पाणी सुटलं आणि मिसळला खूप लाईन असल्यामुळे आम्ही गणपतीचं दर्शन घ्यायचं ठरवलं. आणि हा पितळेचा गणपती होता. तर इथेच एवढी मिसळला गर्दी होती ना की अक्षरशः आम्हाला 15 मिनटं थांबायला लागलं. नाशिकची स्पेशालिटी म्हणजे इथे पापड आणि दही देतात मिसळसोबत, कारण की मिसळ इकडच्या खूप झणझणीत आणि तिखट होत्या. त्यामुळे आम्हाला पापडाची गरज खूप आवश्यकता वाटली आणि दह्याची सुद्धा. त्यानंतर आम्ही गेलो सोमेश्वर धबधबा. तर तुम्ही बघू शकता या धबधब्याचा काय फ्लो आहे. आणि नाशिकचं वातावरण सुद्धा खूप मस्त होतं आणि खूप मस्त थंडी होती. त्यामुळे मी झिपर घातलेलं होतं थंडी असल्यामुळे. आणि लेफ्ट साईडला एकदम पाणी शांत होतं आणि राईट साईडला खूप फ्लोने पाणी. तिथेच आम्हाला पेरूवाले दादा भेटले, आम्ही पेरू खाल्ले. तिथून पुढे आम्ही गेलो बालाजी मंदिरला. तर सुंदर असं इथे बालाजीचं मंदिर आणि बालाजी म्हटलं की पद्मावती देवीचं दर्शन सुद्धा आम्ही घेतलं. आणि तिथून आम्ही गेलो सोमेश्वर महादेव मंदिरात, कारण की शनिवार होता आणि या श्रावणाचा शनिवार असल्यामुळे मंदिरात खूप गर्दी होती. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आम्ही अजून काय काय फिरलो हे बघण्यासाठी नक्की फॉलो करा. बाय.